तो हलत नाहीये, बोलत नाहीये, मी त्याचा बाप मला सुद्धा ओळखत नाहीये. तुम्हाला काय वाटतं का? त्याची अवस्था तुम्ही मला सांगताय? त्याआधी त्याने माझ्या बाळकाकाचा खून केलाय. नाही केलाय, नाही केलाय. तेच सांगण्याचा मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय. त्याने खून केलेला नाहीये. डॉक्टर जोशी म्हणून संमोहनशास्त्रातले एक डॉक्टर आहेत. डॉक्टर प्रदीप जोशी. मला माहिती आहे. त्यांनी संमोहित करून अभिमानला प्रश्न विचारला होता की तू खून केलास का? तेव्हा त्याचं उत्तर नाही आलं होतं. मी कोणा लिंबू मिरचीवाल्या मांत्रिकाबद्दल बोलत नाहीये, डॉक्टर बद्दल बोलतोय मी. मला तुझ्या आणि सुलेखाच्या मैत्रीबद्दल कळलं होतं. म्हणून मला तिला भेटायचं होतं. ज्या दिवशी तुझ्या काकाचा खून झाला त्या दिवसापासून ती कुठेतरी गायब झाली. कुठे आहे ती? कुठे? तिने खरा खुनी पाहिलाय. कोणाची भीती वाटते तिला? कोणाची भीती वाटते ज्याच्यापासून ती लपून बसलीये? तसं असेल तर सांग. माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, अख्खी सेना उभी करतो तिच्या संरक्षणासाठी. हे बघा आदिनाथ शास्त्री, गेले 3 महिने मी माझ्या पोराला पाहिलेलं नाहीये. म्हणजे पाहिलंय, त्याच्याशी बोललेलो नाहीये. तो असा समोर आहे, पण मी काय बोलतोय हे त्याला कळत नाही. माझी काय अवस्था असेल तू कल्पना करू शकतोस? बाप आणि तू माझ्या तावडीत होतास, मी तुला मारू शकलो असतो, पण मी तुझ्या केसालाही धक्का नाही लावला का? कारण तुझा बाप माझ्या डोळ्यासमोर आला. सुलेखाशी तुझा किती संपर्क आहे मला माहित नाही, आणि त्यासाठी मला तुला पुन्हा पुन्हा त्रासही द्यायचा नाही. मला तिलाही त्रास द्यायचा नाही. मला फक्त तिचा पत्ता हवाय. फक्त हे जाणून घेण्यासाठी की तुझ्या काकाचा खरा खुनी कोण आहे. तिने फक्त एकदा त्याचं नाव घेऊ दे. 24 तासात त्या माणसाला तुझ्या समोर आणून उभा नाही केला तर नावाचा यशवंतराव सरंजामी नाही. माझ्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हलत बोलत नसला, ओळखत नसला तरी त्याही अवस्थेत तो मला हवाय. पाया पडतो, पाया पडतो तुझ्या. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. माझा आता सुलेखाशी काही कॉन्टॅक्ट नाहीये, पण जर झाला तर मी तुमचा निरोप देईन तिला. पण एक गोष्ट, जर तुमची आणि तिची भेट झाली तर ती फक्त तिचं उत्तर ऐकण्यासाठी असेल. आणि ती जे उत्तर देईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. कबूल. मला फक्त तिचा पत्ता हवाय.
नॉट रिचेबल आहे बाबा. हा मुलगा माझा ऐकत नाही ना म्हणून राग येतो याचा. सगळं स्वतःच खरं करायचं. बाबा तुम्ही शांत व्हा. अहो येतील ते. याहूनही जास्ती त्यांना उशीर झालाय. त्याला उशीर व्हायचा तेव्हा तो प्रोजेक्टच्या कामामध्ये असायचा. आता तो सरंजामेकडे गेलाय. त्याला तिकडे जाऊ दिलं ही माझी चूकच झाली. तुझ्याशी बोलतो का नीट? बोलतात पण हल्ली जरा अस्वस्थच असतात. म्हणजे थोडक्यात नाही बोलत. अरे पण अस्वस्थ असायला तुला माणसाकडे काही कारण हवं का नको? आय एम सॉरी. खरं म्हणजे माझा पारा असा पटकन चढत नाही कधी. पण सरंजामेने ह्याला बोलवलं आणि हा लगेच गेला म्हणून माझं डोकं फिरलंय. मी एक सुचवू बाबा? तुमच्या चिडण्याचं कारण मला कळतंय आणि पटतंय सुद्धा. पण जसं तुमच्या चिडण्याला कारण आहे तसंच त्यांच्या अस्वस्थ असण्यालाही काहीतरी कारण असेलच. आणि ते अपयश नक्कीच नाहीये. म्हणजे अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले ते नाहीत. कारण जर तसं झालं असतं तर बाळकाकांच्या केस नंतर इतक्या पुढपर्यंत त्यांनी प्रयत्न केले नसते. अगं मग काय कारण आहे? कळेल. वेळ आली की तेच तुम्हाला सांगते. कदाचित त्याच्यामुळेच त्यांची घुसमट होत असेल. कारण आपल्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची सवय नाहीये त्यांना. आणि बाबा तुम्ही सुद्धा चिडचिड करू नका. तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. मालक. काय रे विष्णू, इतक्या रात्री फोन केलास? वाड्यावर सगळं ठीक आहे ना? मालक, सोपन आजोबांची तब्येत एकदम बिघडली. श्रीराम श्रीराम. बिघडली म्हणजे काय होतंय काय त्यांना? मालक, मी त्यांच्या खोलीत गेलो ना तर तापात बडबडतात तसे बडबडत होते. जायची भाषा करत होते. मालक, मला काय करावं काय नाही करावं काही कळत नाही. काल एकदम ठणठणीत होते. माझ्या अंगावर खेकसले सुद्धा. विष्णू शांत हो बाळा. का खेकसले तुझ्यावर? देव जाणे. अहो लाईट जाणार होते म्हणून म्हटलं चला जेवून घ्या. तर माझ्या अंगावर एकदम गुरगुरले. आधी एकदम शांत होते हो. असं अचानक त्यांना काय झालं मला कळेनासच झालं. विष्णू तू आधी शांत हो पाहू. अरे वयोमाना परत्वे येतो चिडचिडेपणा. पण त्यानंतर जेवले पण नाही तो. माझंच चुकलं. मी तरी जाऊन त्यांना आग्रह करायला पाहिजे होता. आता मला फार वाईट वाटतं हो त्याचं. मालक, त्यांना काही होणार नाही ना? ते बरे होणार? काहीही होणार नाही. मी येऊ का तिकडे? एवढ्या रात्री तुम्हाला कसं या म्हणून सांगू? मी बघतो काय करता येईल ते. तुमच्या कानावर घालायला पाहिजे म्हणून सांगितलं. विष्णू तू एक काम कर. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेव म्हणजे ताप उतरेल. बरं. शिवाय त्यांना थोडंसं खायला दे.
पचेल असं. पोटात अन्न गेलं की ताप कमी होईल. हो हो. आणि विष्णू, अरे पिकलं पान आहे, कधी ना कधी ते गळणारच. आपण आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न करायचा. मला अगदी मध्यरात्री सुद्धा फोन केलास तरी चालेल. हो, तुला गरज पडल्यास. ठेवतो फोन. श्रीराम श्रीराम. माझ्या सोपानाचं मला प्रियावर उगाच कोणी हल्ला का करे? प्रियाला संपवायचा प्रयत्न तिनेच केलाय. सुलेखाच्या तावडीतून मी सुटले, पण मी सोडून सगळ्यांना सुलेखाने संपवलं. ज्या अर्थी तिने प्रियावर हल्ला केला त्या अर्थी सुलेखा विरुद्ध प्रियाला सशक्त पुरावा मिळाला असणार. ती प्रियाला मारायचा पुन्हा प्रयत्न करणार. माझंही नशीब असं आहे की मी कुणाला सांगूही शकत नाहीये. पण प्रियाला वाचवायलाच हवं. तिला कोणता पुरावा मिळालाय तो विचारलाच पाहिजे. प्रिया वाड्यावर असताना वाचली म्हणजे सुलेखाची शक्ती वाड्यात काम करत नाही. प्रियाला वाड्यातच जायला हवं. नाही काय झालं तरी सुलेखाचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. प्रियावरचा हल्ला वाचला कारण ती वाड्यात होती. पण मी घरात आहे. सुलेखा माझ्यापर्यंत पोहोचली तर प्रिया विष्णू, कोण बोलते? सोपान काका. दिनू बाबा तू आहे? हो. विष्णू कुठे आहे? तू गेला असेल कुठेतरी होऊन राहिला. म्हणजे? बरं झालं तू फोन केलास. अरे मी पडलो अडाणी, मला कुठं फोन करायला येतोय. सोपान काका, विष्णू आहे कुठे? आज तू कुठं वाड्यात? तू रोज असा बाहेर जातो, रोज बाजारात जातो. जायचा पत्ता असतो पण येईल का त्याचा पत्ता नसतो. म्हणजे वाड्यात तुम्ही एकटेच आहात? बघ बाबा तू जाता तो नसताना मीच सांभाळतो वाडा एकटा. काय करू? विष्णू म्हणाला होता की तुम्ही खूप आजारी आहात म्हणून. तुमच्यात उठून बसायचंच काय, बोलायचं देखील त्राण नाही म्हणून. होय ना बाबा होय. रगत नाही अंगात, हातपाय कापत्यात, उभं राहता येत नाही. तरी पण तात उभा राहतो वाड्याच्या रक्षणासाठी. ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. विष्णू आला की मला फोन करायला सांगा त्याला. सांगतो की आले आले सांगतो त्याला. ठेवा आता. ठेवतो. श्रीराम श्रीराम. आता दिदू बाबाच्या हाताचे बत्ताशे खा. खा आरामात खा.
सुलेखा दी मला वाचव दे. कुणी आलं ना मला विचार तर मी नाही म्हणून सांग. मी नाही. अगं पण झालंय काय? कोणीतरी माझ्या मागावर आहे. तू मला आधी लपून ठेव. मला लपून ठेव. कोणत्याही क्षणी येतील ते मला पकडायला दे. अगं बाळा घाबरू नकोस. मी आहे ना. तू आज जा. मी बघते. मम्मा कशी आहेस तू? मला शोधण्याचा किती प्रयत्न करतेस ना. तुला माहितीये ना मम्मा, मला शोधण्याचा जो कोणी प्रयत्न करतो त्याला मी जिवंत ठेवत नाही. मग हो की नाही? तू आणि प्रिया म्हणजे ना. आणि का उगाच त्या प्रियाच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी भरवतेस? मी काय सांगितलं प्रियाला? मम्मा, प्रियाकडून शेवटचा पुरावा मिळवायला हवा. सुलेखाकडून तिच्या जीवाला धोका आहे असं सांगायला हवं. असे विचार येत नव्हते तुझ्या मनात? हा मम्मा, तुम्हा दोघींना का माझं चांगलं झालेलं बघवत नाही ग? का उगाच अशा गोष्टी करायला मला प्रवृत्त करतेस त्या मला खरंच करायच्या नसतात? घाबरू नकोस. वॉर्निंग देते, शेवटची. त्या प्रियाला काही करता नाही आलं. वाचली. वाड्यावर होती ना म्हणून. पण मम्मा, तुला कोण वाचवणार माझ्यापासून?